वेळे त्यांनी सर्वांना म्हणजे जे खेळाडू उपस्थित आहेत त्या सर्वांनी आपण नाश्ता करून घ्यायचा. खरोखरच मी आयोजकांचे आभार मानतो की आपण नाश्त्याची सुद्धा व्यवस्था केली खेळाडूंसाठी. आपले खरोखरच जेवढे कौतुक आणि आभार मानावे ना तेवढेच कमी आहेत. कारण सकाळी 6:30-7 ला आयोजक मैदानावरती हजर आहेत. टायमाला महत्व दिलं आयोजकांनी, आपण सुद्धा टायमाला महत्व दिलं पाहिजे. आमचे ऑफिसली पंच सचिनजी सावंत आणि प्रदीप शिंदे दोन्ही पंच आज मैदानामध्ये. संदीपजी धनावडे यांनी ह्या नाश्त्याची व्यवस्था केली. खरोखरच संदीपजी धनावडे आपले मनापासून आभार. कारण चांगले असे नाश्त्याची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून आणि फक्त आपल्या आयोजकांना नाही तर आलेल्या सर्व खेळाडूंसाठी ही व्यवस्था आहे. कौतुक करावं लागेल, आभार मानावे लागतील. गोवेळे गावाचं गोवेळे गाव म्हटलं तर परमार्थिक वारसा लाभलेलं गाव आहे. आणि आपण पाहतोय मागील गेल्या वर्षीच त्यांच्या गावामध्ये पारायण सोहळा सुद्धा झालाय. आणि एक मंदिर तुकाराम महाराजांचं मंदिर सुद्धा गावामध्ये भव्य दिव्य असं आहे. परंतु आपण व्यासपीठाच्या डाव्या राईट साईडला जर पाहिलं तर ह्या गावचे सुपुत्र आणि समाजसेवक स्वर्गीय तुमचे मित्र बाजीराव आयरे यांचा सुद्धा इथे फोटो लावलेला आहे. त्यांना सुद्धा श्रद्धांजली अर्पित केली. कारण की असं व्यक्तिमत्व होणे नाही. तरुणांना हवं असं वाटणार बाजीराव मात्र अचानक निघून गेला, परंतु त्यांच्या आठवणी आणि त्यांनी केलेलं कार्य मात्र आजही जिवंत आहे. स्ट्राईकला संकेत आहे आणि नॉन स्ट्राईकला वैभव. संकेत मोरे आणि वैभव. राजा घाडगे गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. 4 षटकांचा सामना असेल. एक मोठी मॅच मागील मॅच आपण पाहिली. श्री विठ्ठल रुक्मिणी रानवडी वर्सेस मागे स्पोर्ट्स फाउंडेशन. पहिला चेंडू आणि व्हाईट चेंडू. व्हाईटने श्री गणेशा झालाय. तो गोळगणी संघाचा एका धावेने. रामेश्वर गोळेगणी. आता मात्र सुरेख चेंडू. पहिला चेंडू व्हाईट आला त्यानंतर चांगला वेग आणि भन्नाट वेगाने चेंडू विसवतोय संदेश सँडी यांच्या हातामध्ये. राजा घाडगे एक नावाजलेला खेळाडू, षटकार किंग म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. ओपनच्या गटामध्ये सातत्याने क्रिकेट. पुन्हा व्हाईट. त्याला चेंडू व्हाईट आला त्यानंतर चेंडू सुरेख टाकला. चूक टप्प्यावरती चेंडू टाकला पण पुन्हा व्हाईट चेंडू. पावसाळीचं वातावरण आहे. मैदानात चारू बाजूला हिरवा शालू मैदानाने परिधान केलाय. पुन्हा व्हाईट. लगातार 2 चेंडू व्हाईट आहेत. धावसंख्या 3 वरती जाऊन पोहोचले. तिन्ही धावा ह्या व्हाईटच्या आहेत. पुन्हा व्हाईट. लगातार 3 चेंडू व्हाईट. बहुतेक राजाचा आज वेग खावत नाही राजाला आणि राजाचे लगातार 3 चेंडू व्हाईट आहेत. लाईन चेंज करतोय राजा. टमाटर फटकाला हलकस कट केलंय. एक धाव फलकावर तयार केली जाणे. एका धाव्याने धाव फलक जाऊन पोहोचतोय 5 या आकड्यावरती. 5. सिद्धिविनायक बोरावळे हाही संघ इथे दाखल झालाय. लातूर असोसिएशनचे खजिनदार सुनीलजी उतेकर यांचेही इथे आगमन झाले. तसेच समीर महाबदी यांचेही इथे आगमन झाले. आलेल्या सर्व मान्यवरांचं शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवेळ यांच्या वतीने सहर्ष स्वागत. सेकंड बॅट्समन वैभव. ह्याच वैभवने मात्र इथे धावांचा पाऊस पाडला होता बिग बॅश मध्ये. तोच वैभव. भरदार शरीरयष्टीचा वैभव. 5 धावफलकावरती धावफलक. वैभव लेफ्ट बॅट्समन आहे. पंचांकडे अपील करतायत. 2 चेंडू तर निर्धाव आलेत. चांगली गोलंदाजी आता करतोय राजा घाडगे. अनुभव आहे राजाकडे आणि तेवढ्याच ताकदीचा खेळाडू समोर आहे वैभव. परंतु आतापर्यंत जर विचार केला तर बॅटच्या साहाय्याने एकच धाव आले.
तर सजवायचा होता समोरच्या दिशेने, परंतु फटका फसला नाही आणि नाखुश आहे स्वतः वैभव. तो काही मोठा फटका येत नाही अजून सुद्धा. मी गोलंदाजी करतोय तो राजा घाडगे. येतोय हा चौकार. शेवटच्या चेंडूवरती मात्र चौकार आलाय वैभवच्या वैभवच्या बॅट मधून. आणि ह्या चौकाराच्या साह्याने संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय 9. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय बिनबाद 9. अशी चांगली सुरुवात आहे दोन्ही संघांची. एक शांत आणि संयमी अशी सुरुवात केली दोन्ही संघांनी. इथे या स्पर्धेला द्वितीय पारितोषिक आले ते जनार्दन आहिरे गावचे सुपुत्र आहेत, उद्योजक आहेत. त्यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं प्राइज आणि ट्रॉफी आपल्याला लाभले. तसेच त्या स्पर्धेला सन्मान चिन्ह जे आहेत ते अनिलजी आहिरे यांच्या माध्यमातून आपल्याला सन्मान चिन्ह भेटलेले आहेत. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, मालिकावीर अक्षयजी आहिरे यांच्या माध्यमातून आहेत. तसेच प्रथम पारितोषिक म्हणजे प्रथम क्रमांक शिवशक्ती मित्रमंडळ गोवेळे म्हणजे स्वतः संघाने ह्या प्राइज दिलेला आहे. आणि मॅन ऑफ द मॅच विलासजी आहिरे यांच्या माध्यमातून. तसेच प्रत्येक संघाला सहभागी संघाला दत्ताशेठ केसरकर उपशाखा प्रमुख घाटकोपर 126 यांच्या माध्यमातून आहेत. इतका सजवला क्षेत्ररक्षक जज करतोय झेल घेणार का. दोन क्षेत्ररक्षक आलेत परंतु दोन्ही क्षेत्ररक्षकांना हुलकावणी ते चेंडू जातोय चौकार. सचिनजी सावंत आम्हाला कळत आहेत हा येतोय संकेत मोरे याच्या बॅट मधून. समोरच्या दिशेने खनखन करीत चौकार आलाय. 13 धावकर धावफलक जाऊन पोहोचला. दोघांनी प्रयत्न चांगला केला होता. योगेश कर्नाल आणि चिक्कू दोन्ही खेळाडू होते. प्रयत्न चांगला होता परंतु पावसाळी वातावरण असल्याने दोन्ही खेळाडूंना चकवा ते चेंडू मात्र सीमारेषा पलीकडे गेला आणि 4 धावाने धावफलक केला. फक्त दिशा दिली चेंडूला. सौरभ आहे कुठली चुकी होणार. एकाच धावेवरती समाधान. एका धावेने संघाचा धावफलक जाऊन पोहोचतोय 14 वरती. 14 धावा धावफलकावरती. सुनीलजी उतेकर खजिनदार पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन यांचं इथे आगमन झालंय. आणि 40 प्लसचं नेतृत्व आणि 40 प्लस पोलादपूर संघामधून चांगलं गोलंदाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. अलिबाग असेल, पनवेल असेल, अनेक ठिकाणी त्यांनी आपल्या तालुक्यासाठी खेळ दाखवलेला आहे. चांगला चेंडू. अतिशय चांगली गोलंदाजी होते ती करंजे संघाकडून. तेवढ्याच चांगली बॅटिंग सुद्धा होते समोरील संघाकडून ती गोलेगणी. वैभव मोरे आणि संकेत सलामीचे सलामीवीर. आज मात्र संदेश करणाऱ्यावरती कर्णधार पदाची जबाबदारी आहे. ओंकारजी घाडगे यांनी जबाबदारी दिले. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जज करतो परंतु नाही झेल झाला. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता परंतु ही ते 2 धावा येतात. तिसरी मध्ये कन्वर्ट आणि बघता बघता 3 धावा इथे यशस्वी झाले. चांगली रनिंग बिटवीन दी विकेट म्हणावं लागेल. ती संकेत आणि वैभवची. धावफलक धावून पोहोचलाय 17 वरती. बिनबाद 17. चांगली सुरुवात झाली दोन्ही संघाकडून. परंतु संकेतचं कौतुक करावं लागेल. वैभव सुद्धा त्याच्या जोडीला चांगली साथ देतोय. आणि सोपान दादा मोरे यांचं सुद्धा आम्ही नक्कीच कौतुक करू कारण की फक्त क्रिकेट नाहीये तर आम्ही समाजसेवक सुद्धा आहेत. शिवजयंतीला प्रतापगडाच्या तिथे खाली चांगलं काम त्यांच्या माध्यमातून अल्प आहार वाटप करण्यात आलं शिवजयंतीच्या टायमाला. मध्ये चेंडू तैनात होतोय परंतु क्षेत्ररक्षक झेल करेल. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि प्रयत्न होतो यशस्वी. सोपानदादा मोरे ते वारकरी आहेत आणि क्रिकेटचा छंद आहे परंतु मी क्रिकेट जरी मुलांना खेळवत असेल तरी पण मी समाजसेवक आहे आणि ह्या समाजाची नाळ माझ्याशी जुळले. ते ब्रीद वाक्य स्वपनदादा आणि आत्ताच जून जुलैच्या फर्स्ट वीक मध्ये त्याने शालेय साहित्य वाटप गोळेगणी विभागामध्ये केलं आणि 5 ते 6 शाळांना साहित्य वाटप दिलंय. येणाऱ्या काळामध्ये सोपानदादा यांच्या माध्यमातून भजन स्पर्धा असणार आहे. याची नोंद आपण घ्यावी. लवकरच ती स्पर्धेचं आपल्या तालुक्याला आणि सर्व भजनकर मंडळींना माहिती दिली जाईल. आमचे कीर्तनकर महाराज सुद्धा इथं आहेत. लवकरच ही स्पर्धा सुद्धा आपल्या भेटीला येईल. भजन स्पर्धा सन्माननीय सोपानदादा मोरे यांच्या माध्यमातून. 2 षटका अखेर संघाचा धावफलक 21. 21 धावांवरती धावफलक 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. बिनबाद 21. चांगली सुरुवात आहे ती गोळगणी संघाची.
तसेच मी लंगोटी मित्रमंडळ करंजे संघाचं सुद्धा कौतुक करेल. मागील हप्त्यामध्ये त्यांनी सुद्धा आपल्या गावच्या शाळेमध्ये शालेय साहित्य वाटप केले. म्हणजे मुलं क्रिकेट खेळत नाहीत तर मुलं समाजसेवा सुद्धा करतायत. त्याचा एक संदेश मात्र ते देत आहेत. कारण ओंकारजी घाडगे यांच्या संकल्पना असणार आणि त्या संकल्पनेतून शालेय साहित्य वाटप लंगोटी मित्रमंडळ करंजे तसेच दसऱ्याला आपल्या गावच्या ग्रामदेवतामध्ये पूर्ण मंदिराला दीप प्रज्वलित ह्याच मंडळाकडून केलं जातं लंगोटी मित्रमंडळ करंजे संघाकडून. योगेश कर्नाळे आणि हा नो चेंडू वरती परंतु चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. तो नो चेंडू तो पंचाने दिलाय आणि धावा आम्हाला कळवायच्या आहेत. तीन रन 3 रन. ओके, थँक्यू सर. नो बॉलची संधी आहे वैभवला, लेफ्ट हँड बॅट्समन आहे आणि या संधीचं सोनं करणार का वैभव? नाही. तिथे सन्मान केला जातोय सन्माननीय भावेशजी मोरे यांचा राजेश जाधव यांच्या शुभ हस्ते. मी भावेशजी मोरे यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यायचा आपला सन्मान राजेश जाधव यांच्या शुभ हस्ते केला जाईल. एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न करणार पुंडलिक घाडगे तिथे आहेत परंतु दुसरी धाव इथे अतिशय वेगाने आणि स्वतःला सावरले सुद्धा वैभवने. 26 धावा धाव फलकावरती. फेकी चांगली होती परंतु तोपर्यंत वैभव पोहोचला होता. रनआउटची संधी राजा घाडगेला करायची होती परंतु खेळाडू तेवढ्या ताकदीने धावला होता. नक्कीच आम्ही ते सांगू इच्छितो की तालुक्यामध्ये क्रिकेट उंचीवरती गेले पण हे क्रिकेटचे खेळाडू समाजसेवेकडे सुद्धा वळलेत. त्याचं नक्कीच आपण इथे कौतुक करूया आपण. जाऊया मैदानामध्ये योगेश कर्नाळे पुन्हा गोलंदाजी मार्क वरती. कसं केलं स्वतःच्या पॉईंटमध्ये चेंडू अडवते तो पण एक धाव रोखली जाणार नाही. एक धाव धावफलकात ऍड केली जाते धावफलक जाऊन पोहोचतोय 27. 27 धावा धावफलकात तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. 27 धावा बिनबाद 27 ही जमेची बाजू आहे ती गोळेगणी संघासाठी. दोन्ही संघांवर चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. मागील मॅच आपण पाहिली नागेंद्र स्पोर्ट फाउंडेशन हा संघ विजयी झालाय. रानवडी संघाचा कर्णधार आपण आम्हाला भेटून जायचंय शुभम. एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न करतायत का परंतु नाही राजा खाडगेने तिथं कव्हर केला आणि खरंच दाद दिली. चांगलं फेकी झाली ती योगेश कडे स्वतःच्या फळातोबी चेंडू अडवला आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागते संकेत मोरेला. 28 धाव वरती धावपळ जाऊन पोहोचलाय. 28 धावा. दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती बिनबाद खेळतायत ही जोडी. 4 षटकांचा सामना आहे तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. पुन्हा वैभव लेफ्ट हँड बॅट्समन आहे पण वैभवच्या बॅट मधून फटके आले नाहीत. चौकार तो पाहिला त्याच्या बॅट मधून मोठे फटकेची खेळण्याची क्षमता आहे. फटक्यात सजवलाय आणि चिकूच्या आणि हा आलाय खनखनी धनधनी लॉंग ऑफच्या डोक्यावरून हा आलाय फटका. चौका आहे. सॉरी सॉरी. काय सांगा सर. चौकार चौकार. 4 धावांसाठी चौकार आलाय. चौकाराच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 32. ठीक तिथे झाले परंतु क्षेत्रक्षक तिथे विटू आहे स्वतः गोलंदाज परंतु एक धाव रोखली जाणार नाही. एका धावने संघाचा धावफलक वधारतोय संघाचा धावफलक जाऊन पोहोचतोय 33 धावांवरती. 33 धावा. 3 षटका अखेर संघाचा धावफलक 33. 33 धावा. आपण जर विचार केला तर वैभवच्या बॅट मध्ये 2 चौकार आणि संकेतच्या बॅट मधून 1 चौकार अशी चांगली फटकेबाजी गोळेगणी संघ सुद्धा समोर संघाला करतोय कारण एक दोन्ही संघाचा विचार केला तर एक दोन्ही संघ ताकदवान आहेत. आणि 4 षटकांचा सामना एक 40-45 ची धावसंख्या समोर संघाला देण्याचं टार्गेट सेट केला असेल हे वैभवने आणि त्याच पद्धतीने खेळी मैदानामध्ये वैभव आणि संकेत करतोय. सौरभ
शेवटचं शतक आहे. टार्गेट सेट करायचं आहे समोरील संघाला, कारण समोरील संघामध्ये राजा घाडगे, संदेश करणारे, संकेत घाडगे असे नावाजलेले खेळाडू आहेत आणि त्या समोरील संघाला सुद्धा एक चांगलं आव्हान द्यायचं आहे गोलगणी संघाला. शेवटचं शतक, शेवटचे 6 चेंडू असतील आता आणि वैभव लेफ्ट हँड बॅट्समन ज्याच्या बॅटमध्ये 2 चौकार तर आतापर्यंत आलेत. चांगला चेंडू सुरेख टप्प्यावरती चेंडू आला आणि राजा घाडगे यष्टीरक्षकाचं काम पाहतोय. ओंकारजी घाडगे मला वाटतं आज अनुपस्थित म्हणजे उपस्थित आहेत पण मैदानामध्ये दिसत नाहीयेत. आणि हेच ओंकार घाडगेंचं मोठं मन आहे. दुसरा एक चेंडू सुरेख होता परंतु इथे एक धाव रोखली जाणार नाही. 34 धावा. पंच म्हणून सचिनजी सावंत आणि प्रदीप शिंदे काम करतायत. चांगलं कामकाज त्यांच्या माध्यमातून असोसिएशनला नेहमीच पाहिलं जातंय. आणि समालोचन मध्ये बाळा पवार सर आणि आम्ही स्वतः आहोत. थोडी घाई घ्या दोन्ही संघांना आम्ही विनंती करतोय. 15 मॅच आपल्याला कव्हर करायचे. पावसाचं वातावरण आहे. एवढं तुम्ही सहकार्य आम्हाला करणार, आयोजकांना करणार, तेवढंच नक्कीच लवकर मॅच आणि चांगल्या मॅच खेळायला भेटतील सर्वांना. इथे एक सोरठी धाव म्हणायला लागेल. एक बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव भेटली. एका धावेने संघाचा धावफलक 35 धावा धावफलकावरती. एक 40-45 टार्गेट द्यायचंय समज हे वैभवने माइंड सेट केलाय. त्यासाठी धाव धाव करतोय मैदानामध्ये तो वैभव आणि त्याच्या साथीला आहे संकेत. नाबाद खेळतायत दोघे. सलामीचे सलामीवीर. निर्धाव चेंडू. नाश्त्याची व्यवस्था केली आयोजकांनी. आलेल्या सर्व संघांनी नाश्ता करून घ्यायचा आहे. मला वाटतं बोरावळे संघ आलाय, आपणही नाश्ता करून घ्यायचा आहे. 35 धावा धावफलकाचा रानावडी संघाचा कर्णधार आपण आम्हाला भेटून जायचा आहे. शुभम कुतेकर, निखिल मोरे यांचे इथे आगमन झाले. त्यांचे आपण शब्द सुमनाने सरचे स्वागत. झेलची संधी आहे राजा, परंतु इथे झेल झाला नाही. पावसाळ्याचे दिवस आहेत आणि ह्या गडी घडत असतात. निखिलजी मोरे मागेल आम्ही बोरावले चषक पाहिलं, चांगलं स्पर्धा त्यांची आम्ही पाहिली कर त्यांचं इथे आगमन झालंय. आणि बिग बॅश मध्ये सुद्धा त्यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं होतं. एक धाव एका धावेने. एक धाव लेगबाईच्या स्वरूपामध्ये ही धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. धावफलक जाऊन पोहोचला आहे. 37 धावा धावफलकावरती. आणि जिंकण्यासाठी बनवायचे 38 धावा लंगोटी मित्रमंडळ करंजे संघाला. निलेश धनावडे, राजेश धनावडे माईकशी संपर्क होता. राजेश धनावडे. चला गोळेगणी आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकरात लवकर. गोळेगणी संघ आपण क्षेत्ररक्षण लावायचं आहे. चला गोळेगणी क्षेत्ररक्षण लावून घ्या. गोळेगणी वैभव नाबाद खेळली ही जोडी, परंतु लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण लावायचं आहे. आणि लंगोटी मित्रमंडळ करंजे आपण आपले बॅट्समन सुद्धा लवकरात लवकर पाठवा.
तर क्षेत्ररक्षण लावून घ्या. ज्यांनी रामेश्वर गोळेगणी संघ 34 धावा बनवल्यात, 38 धावा बनवायच्या आहेत त्या लंगोटी मित्रमंडळ करंजी संघाला सलामीचे सलामीला आपण मैदानाकडे जाताना पाहतोय. राजा घाडगे आणि त्याच्या साथीला सँडी संदेश सलामीचे सलामीवीर आणि एक यशस्वी जोडी म्हणून यांच्याकडे पाहिलं जात आहे. परंतु शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवेले शिवशक्ती चषक पर्व दुसरे ही स्पर्धा दुसऱ्यांदा घेऊन आलेत असोसिएशनसाठी आणि पावसाळी रबर बॉलची स्पर्धा नेहमीच गोयले गाव म्हणून ओळखलं जाणार असं मला वाटतंय, कारण की पावसाळ्यामध्ये आयोजन कमी असतात परंतु गोयले गावाने सातत्य ठेवलं आणि सातत्य ठेवून दुसऱ्या वर्षी ही स्पर्धा आपल्या भेटीला आणले. खरोखरच या गावाचं नक्कीच मी कौतुक करेल आणि मार्गदर्शक संपूर्ण ग्रामस्थांचं सुद्धा कौतुक करावं लागेल, कारण तरुणांच्या पाठीशी खंबीर उभे असतात ते ग्रामस्थ आणि ग्रामस्थांच्या सहकार्यामुळेच ही स्पर्धा होते. परंतु तरुणांची एकजूट ही विसरता येणार नाही आणि तरुणांची एकजूट हीच गावाच्या विकासासाठी गाभा असतो. आणि हाच गाभा आज आपण पाहतोय की शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवेळे त्या क्षेत्रक्षण लावून घ्या वैभव. गोलंदाजीवरती आपण पाहतोय संकेत मोरे. नाबाद खेळला होता संकेत आणि वैभव या दोन्ही खेळाडूने 37 धावा बनवल्यात आणि 37 धावा बनवून 38 धावा बनवायच्या आहेत त्या लंगोटी मित्रमंडळ करंजी. स्ट्राईकला पाहतो आपण राजा घाडगे, नॉन स्ट्राईकला संदेश करणारे. पहिल्या चेंडूवरती कणकणी दणदणी दर्जेदार असा षटकार आला राजा घाडगे. मिडी विकेटच्या डोक्यावरून हा आला षटकार. सुरुवात करतो राजा घाडगे. संकेतवरती पहिल्या चेंडूवरती आक्रमक झालाय तो राजा घाडगे. आक्रमक पवित्र धारण केलंय. षटकाराने सुरुवात केली आपल्या संघाची. श्री गणेशा झालाय लंगोटी मित्रमंडळ करंजी संघाचा. परंतु जशाच तसं उत्तर दिले. ज्या राजाने सुरुवात केली ती षटकाराने त्या राजाला माघारी पाठवायचं काम संकेत मोरेने केलंय आणि पहिला धक्का बसतोय तो लंगोटी मित्रमंडळ करंजी संघाला राजा घाडगेच्या स्वरूपात. बॅक टू द पॅव्हेलियन. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती विकेट. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय संकेत घाडगे, लेफ्ट हँड बॅट्समन संकेत. संकेत घाडगे ज्यांनी घाटकोपर मध्ये आपल्या नावाची छाप सोडले. मग लालबत्ती असेल, भाटवडीचं मैदान असेल, पारसाईट असेल, तो संकेत घाडगे आता मैदानामध्ये. पहिल्या चेंडूवरती चांगली सुरुवात केली होती. आक्रमक पवित्रच धारण केलं होतं राजा घाडगेने. परंतु जशास तसं उत्तर दिलंय संकेत मोरेने. परंतु आपण गोळीगणी संघाचा जर विचार केला तर ते नाबाद जोडी खेळली होती. वैभव आणि संकेत चांगली पार्टनरशिप बीट केली होती. 38 धावा बनवत असताना षटकाराने सुरुवात राजा घाडगेने करून दिली आपल्या संघाला. नवीन बॅटर मैदानामध्ये संकेत, लेफ्ट बॅट्समन. संकेत सुद्धा गेल्या गेल्या मात्र षटकार. सुरुवात मात्र चांगली होती लंगोटीमध्ये. राजाने सुरुवात षटकाराने केली, संकेतने सुरुवात षटकाराने केली. 12 धावा धावफलकावरती. लेफ्ट हँड बॅट्समन आहे. स्वयंसेवक आपण जुने बॉल द्यायचे आहेत. स्वयंसेवक
आणि प्लेयर तुम्ही नाही गेला सर्व बाउंड्रीवरती सेव्हन आहेत ते बॉल आणून देतील. खरंच मी सेव्हन नक्कीच कौतुक करेल आणि त्यांचे आभार सुद्धा मानेल. आता मात्र निर्धाव चेंडू 12 धावा धावफलकावरती एक गडी तंबूच्या अखेरला आणि सुरुवात झाली. लंगोटी मित्रमंडळ करंजी हे ताकदवान खेळाडू या संघामध्ये आहेत आणि संकेत घाडगे दुसरा चेंडू येतो डॉट. एक वेगळ्या फटका खेळण्याच्या धाटणीमध्ये होता परंतु बॅट्समन बॉलचा कुठलाही संपर्क नाही. चेंडू येतोय निर्धाव 12 धावा धावफलकावरती 38चा पाठलाग करायचंय. जो संघ विजयी होईल तो नागेशदादा दरेकर स्पोर्ट फाउंडेशन संघासोबत खेळेल. नागेशदादा स्पोर्ट फाउंडेशन आपण कुठेही जायचं नाही. काही चेंडू निर्धाव सलग 3 चेंडू तर निर्धाव आलेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. एक गडी तंबूच्या असलेला 12 धावा धावफलकावरती वेदांत वेदांत वरती जबाबदारी दिले की कर्णधार वैभव याने आणि स्ट्राईकला आता संदेश करणे. त्या षटकामध्ये नॉन स्ट्राईकला होता आता स्ट्राईकला आलंय. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. शांत संयमी म्हणून खेळाडू त्याच्याकडे पाहिलं जातं. सँडी संदेश 18 बॉल 26 ची गरज आहे. लंगोटी मित्रमंडळ करंजी संघाला 18 चेंडू मध्ये 26. चेंडू अडवतोय परंतु एक धाव वरती समाधान आणि इथे फेकी झाले परंतु कॉल दिलाय संदेशने संकेतला. 2 धावा इथे यशस्वी. तिसरीचा सुद्धा कॉल आणि बघता बघता 3 धावा इथे यशस्वी. एक धाव होती तिथे दुहेरीचं 3 धावेमध्ये 3 धावा धावफलकावर 3 धावेने धावफलक 15 वरती जाऊन पोहोचलोय. एक शांत आणि संयमी हुशार म्हणून पाहिलं जातं आणि ती हुशारी आपण मैदानामध्ये पाहिली ती संदेश करणाऱ्याची. 15 धावा धावफलकावरती एक गडी तंबूच्या असलेला वेदांत गोलंदाजी मारुती पुन्हा लेफ्ट हँड बॅट्समन संकेत ज्याच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिलाय तो संकेत. डाव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे गवत असल्यामुळे एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न करणार का परंतु नाही. एका धावेवरती समाधान. एका धावेने संघाचा धावफलक 16 धावांवरती जाऊन पोहोचलाय. 38चा पाठलाग करत असताना 16 धावा धावफलकावरती दुसरे शतक प्रगती पथावरती आहे. 16 बॉलमध्ये 22 धावा धावफलकाचे धावा आहेत त्या 16. संदेश कर्नलच्या बॅट मधून हा फटका तर सजलाय. शतरक्षक तिथे नाही आहे. एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न करणार का हो का नाही आणि दुसरी धाव पूर्ण. 18 धावा धावफलकावरती 38चा पाठलाग करत असताना 18 धावा धावफलकावर अजून 20 धावांची गरज आहे. ती लंगोटी मित्रमंडळ करंजी संघाला. आणि षटकार कण करीत दणदणीत दर्जेदार एक नेत्र दीपक आपण फटका पाहिलाय तो संदेश करणाऱ्याच्या बॅट मधून त्या षटकाराने मतलब संघाचा धावफलक वेगाने पुढे जातोय. धावफलक जाऊन पोहोचतोय 24 24 धावा धावफलकावरती. आपण पाहतोय शांत आणि संयमी खेळ मधीच आक्रमक पवित्र धारण करतोय. इथे केवळ संघ सुद्धा उपस्थित झालाय. छावा 11 या नावाने हा खेळणारा संघ पुन्हा
फटका समजला लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक संकेत तिथे आहे. एक धाव पूर्ण दुसरीचा कॉल केलाय आणि 2 धावा इथे यशस्वी होत आहेत. 26 धावा धावफलकावरती 38चा पाठलाग करायचा आहे असताना 26 धावा. अजूनही 12 धावांची गरज आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय तो लंगोटी मित्रमंडळ करंजी हा संघ. चेंडूने बरीच उंची घेतली. सोपान दादा चेंडू काले जर झेल घेतला ना तर नक्कीच, परंतु नाही. एका धाव्यावरती समाधान. सोपान दादा स्वतः आज इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय. 27 एक उत्कृष्ट आयोजक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. ते सोपान दादा मोरे आपण पाहतोय इन मॅच मध्ये आहेत. दोन षटकां अखेर धावफलक आहे 27. 12 चेंडू 12 धावांची गरज. ती लंगोटी मित्रमंडळ करंजे जो संघ जिंकेल तो नागेशदादा स्पोर्ट फाउंडेशन या संघासोबत खेळेल. 12 चेंडू मध्ये 11 धावा बनवायच्या आहेत. 12 बॉल 11 धावा. मिडविकेटला प्रकार सजवलाय. लांबून शतरक्षक येतोय. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न करणार का? नाही. अठ्ठावीस धावा. छोटा आर्यन तिथे आहे. सकाळी बाईक वरती प्रवास करून आर्यन इथे दाखल झालाय. वडाळ्याला मध्ये राहतो आर्यन आणि तो रोखल्या जाणार नाहीत. 2 धावांनी संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय 30. 30 धावा. एक गडी तंबूच्या असायला, पण तो सुरुवात मात्र राजा घाडगेने चांगली करून दिली होती. नागेश स्पोर्ट फाउंडेशन संघ आडव्या बॅट में मिड विकेटच्या डोक्यावरून हा आलाय. कणकणी दणदणी दर्जेदार अगदी नेत्र दीपक असा हा फटका. संकेत घाडगे त्याच्या बॅट मधून आलाय षटकार. त्या षटकाराने मात्र 36 धावांवरती धावपळत जाऊन पोहोचलाय. जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची गरज आहे. ती लंगोटी मित्रमंडळ करंजे संघाला. निर्धाव चेंडू. वाईट चेंडू. एक धाव धावफलकावरती 37 धावा. एका धाव्याची गरज आहे ती लंगोटी मित्रमंडळ करंजे संघाला. आणि विकेट जाते ती संकेत. संकेत बॅक टू द पॉइंट. दुसरी विकेट. परंतु सामन्यामध्ये फक्त औपचारिकता बाकी. एका धाव्याची गरज आहे ती लंगोटी मित्रमंडळ करंजे. नवीन बॅटर मैदानावर जातो ते योगेश विठू. अविनेश दादा शेलार त्यांचेही ते आगमन झाले. त्यांचेही आपण शब्द सुमनाने सरस स्वागत. नवीन बॅटर मैदानामध्ये योगेश विठू. आणि षटकार येतोय आणि या षटकाराच्या साहाय्याने संघ विजय होतोय. तो लंगोटी मित्रमंडळ करंजे संघ आणि जननी रामेश्वर गोळगणी हा संघ जरी